परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला होता। हा पूर आता ओसरला असला तरी या पुराच्या जखमा अजूनही दिसून येत आहेत। कारण जर बघितलं तर मी सध्या या कापसाच्या शेतामध्ये आणि जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर चिखल अजूनही झालेला आहे आणि हे कापूस पीक जे आहे हे कापसाचं झाड बघा मोठ्या प्रमाणावर बोंड या झाडाला लागल्या, मात्र अचानकपणे हे झाड पूर्णतः वाळून जात आहे। केवळ ही एका ठिकाणची परिस्थिती नाही तर सगळीकडे जिथं जिथं गोदा काठ आहे, जिथं जिथं नदी नाले आहेत, जिथं अतिवृष्टी झालेली या ठिकाणची सर्वत्रच ही परिस्थिती आपण बघू शकतो की जे कापूस कमरे एवढा वाढला होता, त्या कापसाला बोंड लागलेली होती, त्या कापसाची ही अवस्था आज झालेली आहे। आणि काल या सर्व परिस्थितीमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे असतील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे सर्वजण येऊन गेले। आता आपल्यासोबत काही हे शेतकरी आहेत की मला सांगा काय परिस्थिती आहे? पण 3 दिवस सतत पावसामुळे सोयाबीनची आणि कापसाची जी परिस्थिती आहे ती पूर्ण आपण पाहिलेली आहे की आता की कापस पूर्णपणे उमळून पडलेले आहेत आणि ज्या कापसाच्या झाडाला की जेणेकरून 30-30 40-40 बोंड लागलेले आहेत की शेतकऱ्यांनी आतापर्यंत जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं मिळणार नाही आता पुढे भविष्यात। आणि जे की आता शेतकऱ्यावर जे मोठं संकट आहे, सणावाराचे दिवस आहेत, लेकरांचे शिक्षण आहे किंवा अजून काही त्याची जी आर्थिक परिस्थिती जी आहे ती आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळून चाललेली आहे। काल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील, पुन्हा कृषी मंत्री धनंजय मुंडे येऊन गेले। काय वाटतंय, मदत देतील का सरकारकडून? आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले, नुसते आरोप प्रत्यारोपच चालू आहेत, काही देणं घेणं सध्याचं काहीच नाही। एक 8 दिवसाच्या आत तत्काळ काहीतरी मदत द्यावं म्हणून असे आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं म्हणण्यात येत आहे। काय कारण त्याचं? कारण हे झाडाचं हे झालं ना, काय झालं, संख्या नुसती अशी पावसाच्या हे झाली ना, खराब झाली ना सगळीच। आतापर्यंत आज अशी कधीच परिस्थिती झाली नाही। उगा 10-5 झाडं कुठेही व्हायचे, मग आज एकरानं एकर गेलेली, त्याचं काय शेतकऱ्याचं काहीच नाही ना। काल कृषी मंत्री म्हणले ना सरसकट मदत जी काय आहे नुकसानीचं जी आहे ती सरसकट मदत देऊ, पंचनामे करण्याची गरज पडणार। उगा 10 आणि 20% काहीच बोट भरणार नाही। एक कसं आहे, एकरी 10-10 हजार रुपये 15-15 हजार रुपये खर्च केलेला आहे लोकांना। हे 5 आणि 10 उगा 5%, 25%, 20% काहीच होणार नाही शेतकऱ्याचं। हे 100% मतदान द्यावं म्हणजे मदत द्यावं। काय वाटतं मामा तुम्हाला, नुकसान किती झालंय, मदत किती मिळायला पाहिजे सरकारकडून? भयंकर प्रत्यक्ष बांधाव येऊन पाहिलेले आहेत विरोधी पक्षनेते आणि ते धनंजय मुंडे कृषी मंत्री, त्यांनी आश्वासन दिलं, परंतु प्रत्यक्ष नुकसान भयंकर झालेलं आहे शेतकऱ्याचं। हे प्रत्यक्ष असे झाडाचे हे झालेले आणि 2.5 महिन्यापासून पाऊस नसल्याने एकदम पडल्यानंतर शेताची अशी कंडिशन झालेली आहे। आणि आमचं म्हणणं आहे की जे खर्च झाला एकरी शेतकऱ्याला, सणावाराचे दिवस आहेत, त्या प्रमाणात त्यांना ताबडतोब तात्काळ मदत द्यावा असं आमचं म्हणणं आहे। एकूण जर बघायला गेलं तर हे माझ्या हातात झाड आहे कापसाचं, ह्याला बोंड बिंड सगळे लागलेले होते आणि बोंड लागलेले असताना आता पाऊस थांबलेला असलेला, त्याच्यानंतर पूर ओसरलेला असला तरी सुद्धा ही परिस्थिती आहे की पूर्ण झाडं जे आहेत ते आता वाळून जातात। त्यामुळे सरकारनं किंवा विरोधी पक्षांनी राजकारण न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत किती मिळेल, मदत भरघोस मिळेल याकडे लक्ष द्यावं असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।